गुड आफ्टरनून टू ऑल. स्क्रीन दिसतोय ना? So we will see the first practical, that is experiment number 1, study of air screen cleaner. The objective of the practical is to understand the actual working of air screen cleaner, to study the constructional parts, its assembly, adjustments, etc. Introduction. The air screen machine is the basic cleaner in most seed processing plants. आपल्याला माहिती आहे, आपण सीड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजच्या इनिशियल रिक्वायरमेंट्समध्ये आपण बघितलं लेक्चर्समध्ये की सुरुवातीला क्लिनिंग असतं आणि क्लिनिंगसाठी बेसिक क्लीनर म्हणून एअर स्क्रीन मशीन वापरलं जातं. ऑलमोस्ट ऑल सीड्स मस्ट बी क्लीन्ड बाय अन एअर स्क्रीन क्लीनर बिफोर स्पेसिफिक सेपरेशन कॅन बी अटेम्प्टेड. म्हणजे आधी एअर स्क्रीन क्लीनरने सगळ्या प्रकारच्या सीड्स ज्या आहेत त्या क्लीन केल्या जातात आणि त्यानंतर मग स्पेसिफिक सेपरेशन काय असेल तर ते केलं जातं. अँड मेनी सीड्स लॉट्स कॅन बी कम्प्लिटली क्लीन्ड बाय दिस मशीन. आणि बरेचसे सीडचे स्लॉट जे आहेत त्या या एअर स्क्रीन क्लीनरनेच क्लीन होऊन जातात. स्पेशल पर्पज क्लिनिंग मशीनची गरज पडत नाही. When selecting a size and type of air screen cleaner, several factors must be considered. आपल्याला ज्या त्या एअर स्क्रीन क्लीनरची साईज आणि टाईप निवडायचा असतो तेव्हा खालील फॅक्टर कन्सिडर करावे लागतात. फर्स्ट इज पॉवर रिक्वायरमेंट, सेकंड इज अमाऊंट अँड काइंड ऑफ सीड टू बी प्रोसेस्ड, अँड थर्ड इज ईज ऑफ क्लिनिंग द इक्विपमेंट. म्हणजे त्या इक्विपमेंटला पॉवर किती लागणार आहे आणि कोणत्या प्रकारचं सीड आपल्याला प्रोसेस करायचं आहे आणि त्याची क्वांटिटी किती आहे. आणि हे जे क्लिनिंग इक्विपमेंट आहे त्याचं स्वतःचं क्लिनिंग जे आहे ते किती सोपं आहे. कारण आपण एअर स्क्रीन क्लीनर वापरून जेव्हा क्लिनिंग करतो तेव्हा ते मशीन पण अस्वच्छ होतं ना, त्याच्यामध्ये सगळे घाण टाकते, ती निघाली पाहिजे इझिली. इन एअर स्क्रीन क्लीनर the separation is done on the basis of size and weight of seed. दोन प्रकारे सेपरेशन केलं जातं एअर स्क्रीन क्लीनरमधून सीडचं. एक साईजनुसार म्हणजे लहान मोठ्या साईजनुसार क्लिनिंग होऊन सेपरेशन होतं आणि वेटनुसार म्हणजे हेवी वेट सीड जे असेल ते खाली येणार आणि लाईट वेट सीड जे आहे ते वरती राहणार. इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग 3 क्लिनिंग एलिमेंट्स. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे एलिमेंट्स. ॲस्पिरेशन ऑर ब्लोअर to remove the lighter material from the seed mass or to suck the light particles. हे जे ब्लोअर आहे किंवा ॲस्पिरेशन आहे म्हणजे एकतर ते हवा फेकून बाहेर बाजूला करेल किंवा ते सक करून घेईल. 2 प्रकारे याचं कार्य असतं. त्याच्यामध्ये काय असतं, जे हलकं मटेरियल आहे म्हणजे तुमचं स्ट्रॉ वगैरे जे असतात किंवा त्यातलं खराब मटेरियल जे असतं हलकं ते यातनं रिमूव्ह केलं जातं. नेक्स्ट इज स्काल्पिंग, रिमूव्हल ऑफ फ्यू लार्ज पार्टिकल्स इन अन इनिशियल प्रोसेस अँड गुड सीड्स आर ड्रॉप्ड थ्रू स्क्रीन ओपनिंग्स. त्याच्या पुढची एलिमेंट कोणता असतो, स्काल्पिंग. स्काल्पिंगमध्ये काय होतं, रिमूव्हल ऑफ फ्यू लार्ज पार्टिकल्स म्हणजे जे मोठे पार्टिकल असतात ते यातनं वेगळे होतात आणि गुड सीड जे आहे ती ड्रॉप खाली पडते स्क्रीन ओपनिंगमधून. नेक्स्ट इज ग्रेडिंग, इन विच गुड क्रॉप सीड राईड ओव्हर स्क्रीन ओपनिंग. मग या ग्रेडिंगमध्ये काय होतं की जे चांगल्या प्रकारचं सीड आहे ते स्क्रीन ओपनिंगच्या वरती राहतं आणि व्हाईल स्मॉलर प्रॉडक्ट्स ड्रॉप थ्रू, आणि बारीक सीड जे असेल ते खाली पडते. टू अंडरस्टँड and successful operation of any seed processing. Seed processing machine, the operator must know 3 things. म्हणजे त्याचं योग्य प्रकारे ऑपरेशन करण्यासाठी त्या सीड प्रोसेसिंग मशीनचं ऑपरेटरला खालील गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. कोणत्या आहेत त्या, फर्स्ट द कॉम्पोनंट पार्ट ऑफ द मशीन
and the operations they perform. Second, the flow of seed through the machine, and third, the adjustment which affect the precision of the separation and capacity of the machine. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे. द कॉम्पोनंट पार्ट ऑफ द मशीन, म्हणजे मशीनचे कॉम्पोनंट्स किंवा मशीनचे पार्ट्स कोणते कोणते आहेत आणि त्यांचं ऑपरेशन कसं चालतं. दुसरं काय माहित पाहिजे, फ्लो ऑफ सीड, म्हणजे सीड किती वेगाने त्या मशीन मधून जाते, आणि ऍडजस्टमेंट ज्याच्यानुसार त्याचे प्रिसिजन ऑफ द सेपरेशन अँड कॅपॅसिटी त्या मशीनची काढली जाते. त्या दृष्टीने कोणत्या आवश्यक त्या ऍडजस्टमेंट आहेत त्याला माहिती पाहिजे. कॉम्पोनंट्स पार्ट्स कोणते कोणते आहेत या सीड प्रोसेसिंग मशीनचे, दॅट वी विल सी. फीड हॉपर, screens, brushes, tappers or screen knockers, shoes, eccentrics, fan and air chest. हे काय आहेत, त्या मशीनच्या कॉम्पोनंट्स किंवा पार्ट्स आहेत. त्यातले वन बाय वन वी विल सी. फीड हॉपर्स. फीड हॉपर म्हणजे काय, ज्यातनं फीड आपण म्हणजे सीड जे आहे त्यात मशीन मध्ये टाकलं जातं ते फीड हॉपर. साधारण हे रेक्टँग्युलर शेपचं आणि खाली सिलेंड्रिकल टाइप असतं खाली. टाइप्स ऑफ फीड हॉपर्स: रोल फीड हॉपर, रोल फीड ब्रश हॉपर आणि मीटरिंग हॉपर. त्यातलं पहिलं रोल फीड हॉपर. व्हॉट इज दिस? इट इज रिकमेंडेड व्हेन क्लिनिंग स्मॉल सीड दॅट कंटेन व्हेरी लिटल ट्रॅश. रोल फीड हॉपर केव्हा वापरतात, तर जर छोट्या प्रकारातले सीड असतील आणि त्याच्यामध्ये फार कमी ट्रॅश असेल म्हणजे कचरा असेल. सेकंड इज रोल फीड ब्रश हॉपर. इट हेल्प्स ट्रॅशी सीड्स. इट प्रिव्हेंट सीड क्लॉगिंग अँड मेंटेन्स स्टेडी फ्लो टू द स्क्रीन्स. रोल फीड ब्रश हॉपर हे ट्रॅशी सीड्स म्हणजे ज्या ट्रॅश कचरायुक्त सीड्स असतात आणि तो अजून काय प्रिव्हेंट करतो, तर सीड क्लॉगिंग म्हणजे त्यांचा गोळा होऊ देत नाही त्या सीड्स, आणि स्टेडी फ्लो सततचा फ्लो त्याच्यामध्ये मेंटेन ठेवतो. देन थर्ड इज मीटरिंग हॉपर. इट इज डिझाइन्ड टू फीड ऑल काइंड्स ऑफ सीड्स फ्रॉम स्मॉल क्लोवर अँड ग्रास सीड टू द लॉंगेस्ट बीन सीड्स ॲक्युरेटली अँड कंटिन्युअसली. म्हणजे हे जे डिझाईन कसं केलं जातं की सगळ्या प्रकारचे सीड म्हणजे अगदी स्मॉल क्लोवर म्हणजे जे लवंग वगैरेचे सीड आहेत, क्लोवर म्हणजे काय असतं लवंग, त्याचे छोटेसे सीड असतात किंवा ग्रास सीड असतात, गवताचे सीड्स. तिथून तर बीन सीड्स म्हणजे तुमचं ज्या बीन आहे म्हणजे आपण हे बघतो आपलं वाल वगैरे जे आहेत त्यांच्या बघा त्याच्या बिया मोठ्या मोठ्या असतात. तर ह्या सगळ्याच प्रकारामध्ये या सगळ्या सीड्स साठी वापरता योग्य असं मीटरिंग हॉपर डिझाईन केलं जातं. नेक्स्ट इज स्क्रीन्स. इट परफॉर्म्स बोथ स्कॅल्पिंग अँड ग्रेडिंग. It performs both scalping and grading operations. It separates crop seed from the foreign material, other crop seed and mid seed. हे सगळ्या प्रकारचे सीड काय करतात, सेपरेट करतात. Screens are constructed of either perforated sheet म्हणजे सच्छिद्र म्हणजे ज्यांना छिद्रे असतात असे, किंवा woven wire mesh म्हणजे जाळीचे. Opening in perforated metal screen may be round, oblong or triangular. म्हणजे त्याला जे छिद्र असतात ते तर गोल असतील किंवा लंबा वर्तुळाकार असतील, नाहीतर त्रिकोणी असतील. Opening in wire mesh screens are square or rectangular. आणि जर वायर मेश जाळी असेल तर त्याच्यामध्ये एकदा ते चौकोनी असतील किंवा आयताकृती असतील. राऊंड ओपनिंग्स these are
measured by the diameter of the opening. राऊंड ओपनिंग कसे मेजर केले जातात तर त्याच्या डायमीटर ऑफ द ओपनिंग. बघा इथं फिगर तुम्हाला दिसत असेल या पिक्चर मध्ये. परफोरेटेड मेटल स्क्रीन म्हणजे ऑबलॉंग ओपनिंगची ही आहे याच्यामध्ये. हे बघा असे लंबगोलाकार ओपनिंग याच्यामध्ये दिसत आहेत. आणि दिस इज द परफोरेटेड मेटल स्क्रीन हॅव्हिंग ट्रायंग्युलर ओपनिंग. याच्यामध्ये हे कसे आहेत त्रिकोणी आहेत. सो व्हॉट इज ऑबलॉंग और स्लॉटेड ओपनिंग्स? These are designated by two dimensions, the width and the length of the opening. Width first and the length, their length म्हणजे 1.8 by 220 mm. म्हणजे ही width आहे 1.8 आणि ही जी अशी आहे ही length आहे. Then triangular openings. Two different methods are used to maintain the length of each side of the triangle in millimeter. It means 9 mm triangle has 3 equal sides, each 9 mm long. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे याच्या प्रत्येक साइड सारखी असते. सेकंड, टू मेन्शन ओपनिंग्स अकॉर्डिंग टू द डायमीटर इन मिलीमीटर that can be inscribed inside the triangle, identified by V as 9V, 10V, etc. या दोन पद्धतीने त्याचे ओपनिंग्स मोजले जातात. नेक्स्ट इज वायर मेश स्क्रीन्स. Square mesh. The square openings in wire mesh are measured by the number of openings per inch in each direction. Square mesh मध्ये बघा इथं खालच्या फिगर मध्ये दाखवलेलं आहे वायर मेटल स्क्रीन स्क्वेअर ओपनिंग. त्याच्यामध्ये काय 9x9 स्क्रीन हॅज 9 ओपनिंग्स पर इंच. म्हणजे त्याची लांबी आणि रुंदी सारखी असते. देन रेक्टँग्युलर मेश. These are measured in the same way as square mesh. A 3x6 rectangular wire mesh screen will have 3 openings per inch in one direction and 6 openings per inch in the other direction. या सेकंड फिगर मध्ये बघा वायर मेटल स्क्रीन रेक्टँग्युलर ओपनिंग दाखवलेलं आहे. ही साईज लहान आहे आणि ही साईज मोठी आहे. The rectangular formed by the wire mesh are parallel to the direction of the grain flow. Then brushes. It travel back and forth under each screen. प्रत्येक स्क्रीनच्या खाली हे ब्रशेस असतात, ते मागे पुढे होतात. The cleaning efficiency of screen is directly related to the percentage of the perforations that remain open. म्हणजे स्क्रीनचे किती % छिद्र ओपन आहेत त्याच्यानुसार त्याची एफिशियन्सी ठरते. Bristles of the traveling brushes sweep the underside of each screen to keep the perforations open. त्यात अटकलेले अंडर साइज जे आहेत आतल्या बाजूने अटकलेला जो कचरा वगैरे असेल ते त्या ब्रशने स्वाईप केला जातो. टॅपर्स और स्क्रीन नॉकर्स. टॅपर्स और हॅमर लाइक स्क्रीन नॉकर्स मे बी इन्स्टॉल्ड ओव्हर द स्कॅल्पिंग स्क्रीन्स टू हेल्प कीप स्क्रीन्स क्लीन. टॅपर्स आर अवेलेबल फॉर लार्जर मॉडेल्स ऑफ एअर स्क्रीन क्लीनर्स. टॅपर्स कसे असतात एक तर किंवा हॅमर लाईक असतात म्हणजे हातोड्यासारखे असतात आणि ते नॉक करतात स्क्रीनवरती. त्याच्यामुळे काय होतं ते स्कॅल्पिंग स्क्रीनच्या वरती ते इन्स्टॉल केलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं की त्याला जर्क बसतो त्या स्क्रीनला आणि मग त्यातला कचरा जो आहे तो निघतो. मोठ्या मॉडेल्स मध्ये हे टॅपर्स असतात. नेक्स्ट इज शूज. द व्हायब्रेटिंग और शेकिंग पार्ट ऑफ द मशीन into which the screens are placed or fitted called shoes. जे व्हायब्रेट करतात मशीनचा पार्ट ज्याच्यामध्ये स्क्रीन बसवलेले असतात. A machine may have 1 or 2 shoes depending upon its size. The shoes are inclined to allow the seed to flow over the screens. त्या इन्क्लाइन म्हणजे तिरपे असतात बसवले. Then eccentrics. The off-center drives on the drive shaft shake the shoes and are called eccentrics. मग हे जे शूज बसवलेले आहेत ज्याच्याने स्क्रीन व्हायब्रेट होतात त्या शूजला शेक करण्याचं काम जे आहे हलवण्याचं काम कोण करतं तर हे एसेंट्रिक्स करतात.
In machines with two shoes, the eccentrics of one shoe are counterbalanced by eccentrics of other shoe. एकमेकाला बॅलन्स करून बसवलेले असतात. Next is fan. The number of fans in a machine ranges from 1 in small cleaners to as many as 4 in large cleaners. पंख्याची संख्या त्या मशीनच्या साईजवर अवलंबून असते. Most air screen machines have two air systems which are designated as upper and lower air. जो वरची हवा आणि खालची हवा. The upper air removes light chaff and dust from seed before they reach the first screen and is regulated by an adjustable damper in air passage. जे वरची जे एअर आहे अप्पर एअर वरच्या भागातली ती काय करते, जे हलका कचरा असतो डस्ट असते त्याला रिमूव्ह करते स्क्रीनच्या अगोदरच्या. द लोअर एअर ब्लास्ट रिमूव्हज लाईट सीड अँड ट्रॅश नॉट रिमूव्ड बाय द अप्पर एअर स्क्रीन्स. म्हणजे वरच्या हवेने किंवा स्क्रीन मधून पास होताना जे ट्रॅश कचरा आणि ज्या हलक्या बिया आहेत ज्या तिथून रिमूव्ह होत नाहीत त्या या लोअर एअरच्या ब्लास्टने रिमूव्ह केल्या जातात. When a machine has only one fan, it is usually used to remove light seed and trash left after screening. एकच फॅन असेल तर त्याच्या बाजूला लोअर एअर देण्यासाठी बसवलेला असतो. Then next is air chest. Air passageways from the fans are connected to air chest or air chamber, which allows the material lifted by air stream to settle. म्हणजे एअर चेस्ट किंवा एअर चेंबर याला हे फॅन्स कनेक्टेड असतात आणि तिथून ते मटेरियल लिफ्ट केलं जातं. This is done by decreasing the air velocity as it passes through air chest. The lifted material settles out by gravity and is spouted out of the air chest. म्हणजे एअर चेस्ट मध्ये गोळा झालेलं जे मटेरियल आहे ते तिथे सेटल काय होतं आणि ग्रॅव्हिटीने ते खाली बाहेर निघतं. Now, principles of operation of this. Select the required screen for grading of given screen material and fix it on machine. मग आपल्याला आवश्यक असलेल्या प्रकारचा स्क्रीन जो आहे ग्रेडिंगसाठी आवश्यक असलेला तो त्या मशीनला फिट करायचा. Screens must be selected according to shape of the crop seed being cleaned. म्हणजे त्या सीडचा जो आकार असेल त्या हिशोबाने रेक्टँग्युलर स्क्रीन, ट्रायंग्युलर स्क्रीन किंवा राउंड स्क्रीन हे आपण निवडायचे असतात. प्रॉपर स्क्रीन कॅन बी सिलेक्टेड फॉर पर्टिक्युलर क्रॉप और व्हरायटी फ्रॉम द प्रिस्क्राइब्ड स्टँडर्ड्स. त्याच्यासाठी काही स्टँडर्ड्स ठरवले गेलेले आहेत आणि त्यानुसारच आपण तो स्क्रीन सिलेक्ट करायचा आहे. सीड टू बी क्लीन्ड आर फेड फ्रॉम द फीड हॉपर बाय फीड रोल where they pass through upper air which removes light chaff and dust. हे सीड काय असतं ते फीड हॉपर मधून आपण टाकतो आणि ते वरच्या एअर मधनं पास होतं आणि त्यातनं कचरा जो चाफचा कचरा असतो तो आणि डस्ट जे आहे तो उडतीने निघत जाते. The top screen is used for rough scalping. Its perforations are large enough to readily drop the crop seed but small enough to scalp off large foreign material such as stem, sticks, dust or weed seed. म्हणजे क्रॉप सीड जे आहे त्या स्क्रीन मधनं पडतात आणि त्यातनं मात्र हा जो म्हणजे तुमच्या प्लांटचं मटेरियल असेल, काड्या असतील त्या किंवा वीड सीड असेल या त्या स्क्रीन वरतीच राहतात. सीड विच पास थ्रू द फर्स्ट स्क्रीन्स आर कॉट ऑन द सेकंड स्क्रीन. मग त्या पहिल्या स्क्रीन मधून पास झालेलं सीड सेकंड स्क्रीन वर येतं. परफोरेशन्स इन द स्क्रीन ड्रॉप आउट ट्रॅश, वीड सीड अँड डर्ट स्मॉलर दॅन द क्रॉप सीड.
या स्क्रीनचं काय असतं की सीड पेक्षा लहान असलेले जे ट्रॅश आणि वीड सीड असतील त्याच्यातनं ड्रॉप होऊन जातात. गुड सीड राईड ओव्हर द परफोरेशन्स इन द सेकंड स्क्रीन अँड गोज फॉरवर्ड फॉर फर्दर प्रोसेसिंग. आणि चांगल्या सीड त्या स्क्रीनवरतीच राहतात आणि त्या पुढे पाठवल्या जातात. फॉर एफिशियंट क्लिनिंग द लोअर एअर ब्लास्ट शुड बी स्ट्रॉंग इनफ टू ब्लो आउट अ फ्यू गुड सीड. म्हणजे चांगलं क्लिनिंग होण्यासाठी एअर ब्लास्ट जो आहे तो चांगला स्ट्रॉंग असला पाहिजे. Now result. The air screen machine is basic cleaner in most seed processing plants. Basic machine असते air screen cleaner ची आहे ती. Almost all seed must be cleaned by an air cleaner before special separations can be attempted. And many lots can be completely cleaned by this machine. शक्यतो सगळ्या प्रकारचे सीड याच्याने क्लीन झाले पाहिजे. The air screen cleaner affects separation on basis of differences in size and weight of seeds. Air screen cleaner कशावर परिणाम करतं? Separation on basis of differences in size. जे सेपरेट करतात ते साईजच्या वेगवेगळ्या आकारामुळे आणि वेगवेगळ्या वजनामुळे सीडच्या. It uses 3 cleaning elements: aspiration, in which light material is removed from seed mass, then scalping, in which good seeds are dropped through screen openings, but larger material is carried over the screen into a separate out, and third is grading, in which good crops ride over screen openings while smaller particles drop through. या फिगर मध्ये बघा तुम्ही कटवे व्ह्यू ऑफ हॅमर मिल शोइंग हॅमर्स अँड स्क्रीन. बघा हे इथे हे खाली हा स्क्रीन आहे आणि हे जे आहेत ते हॅमर्स आहेत. देन हॅमर मिल शोइंग एअर एक्झॉस्ट सिस्टीम फॉर रिमूव्हल ऑफ डस्ट अँड चाउट. हे बघा इथे एअर एक्झॉस्ट सिस्टीम आहे, यातनं एअर बाहेर पडते. देन दिस फिगर इज एअर अँड स्क्रीन सीड क्लीनर मशीन आहे. हे हॉपर रोल फीड हॉपर याच्यातून येते. हा फॅन आहे, याच्याने हे मटेरियल उडतंय. नंतर या स्क्रीन मधनं रफ स्पायलेज इकडे जात आहे वरच्या बाजूला, डर्ट आणि ते इकडे या बाजूला जाते खालच्या बाजूने, आणि या दुसऱ्या स्क्रीनवरनं क्लीन जे सॅपलिंग्स आहे ते इकडे कलेक्ट होत आहेत आणि ज्या ट्रॅश वगैरे जे आहे ते इकडं खालच्या बाजूला कलेक्ट होते आणि चांगला क्लीन ग्रेडेड सीड जे आहेत त्या इथे कलेक्ट होत आहेत. नंतर हे डिस्क सेपरेटर आहे, त्याच्यामध्ये हे डिस्क टाईपचं हे बघा, आणि हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर आहे. म्हणजे वेटचा यूज होऊन स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या आधारे इथे हे सीड सेपरेट होत आहेत. हे इम्पॅक्ट कंडिशन मधला एअर स्क्रीन क्लीनर आहे. So here our first experiment ends. हा तुम्हाला मी PDF तुम्हाला पाठवेल, त्याप्रमाणे मग तुम्ही आपले जे प्रॅक्टिकलचे पेपर्स असतात त्यावरती एक्सपेरिमेंट लिहायचा आणि तो आपल्या ARP थ्रू सबमिट करायचा. तुम्हाला ते सांगितलं जाईल. तुमचे काउन्सिलर्स जे आहेत ते तुमची मीटिंग घेऊन तुम्हाला कशा प्रकारे ARP वरती सगळं मटेरियल बघायचं किंवा लोड करायचं या सगळं सांगतील ते. ठीक आहे. बरं, तुमची प्रोजेक्ट अलॉटमेंट झालेली आहे, तर मला एक तुमचा प्रोजेक्ट अलॉट कर. हा, आता येतोय का? हॅलो, आता येतो? हा हा, तुमचा एक प्रोजेक्ट माझ्याकडे अलॉट झालेला आहे. तर कोणते कोणते विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत तुमच्यापैकी? हम्म, 3 विद्यार्थी आहेत कोणीतरी. ओके. ते
बरं बरं, तर तुम्ही एक काम करा की एक आपला ग्रुप फॉर्म करा, व्हॉट्सअप ग्रुप प्रोजेक्टसाठी. आणि मला त्याच्यामध्ये ॲडमिन करा. मग आपण त्याच्यावरती आपल्याला प्रोजेक्ट कसा करायचा ते डिस्कस करू आपण. ठीक आहे. तुम्हाला एक टॉपिक मी त्यामध्ये टाकेल की साधारण कोणत्या टॉपिकवरती आपल्याला सर्च करायचं आहे. मग त्याचे तुम्ही प्रत्येकाने 3-3 पेपर सर्च करायचे. ठीक आहे. त्याची आपण एक मीटिंग घेऊ. आपलं प्रोजेक्टचा पिरियड असेल त्या दिवशी. चालेल. ठीक आहे. मग आपण इथे थांबूया आता. आपला पुढचा टॉपिक काही होणार नाही. ओके. या. हां. हो, ते आपण जे आता हो ना, आपण जे पेपर सिलेक्ट करू ना आता टॉपिकसाठीचे, त्यातला एक एक चांगला पेपर तुम्हाला सेमिनारसाठी देईल ना मी त्यातला. हॅलो. हॅलो. हां हां, ठीक आहे. ओके. ओके, एंड करूया आपण मीटिंग.